कामं आवरता आवरता पेनड्राईव्ह सापडली तर तीच कनेक्ट केली आणि म्हटलं चला व्हिडिओ बघूया. तर शंभू तेच बघत बसलेला होता एंगेजमेंटचे व्हिडिओ आमच्या. आणि इथे संध्याकाळी मी खारे शेंगदाणे बनवायला घेतले होते. तर मी वरती बसलेली होती किचन ओट्याच्या स्लॅबवरती. तर त्यालाही वरती बसायचं होतं, तर त्याच्यासाठीच धावपळ चालू होती. इथे माझे खारे शेंगदाणे बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकतात की किती छान खरपूस बनलेले आहे. तर खारे शेंगदाण्यांचा फुल व्लॉग मी लवकरच टाकणार आहे यूट्यूबवरती. आणि इथे रात्रीच्या जेवणासाठी मी अख्ख्या मुगांचे झिंडे बनवले होते. आणि 10:30 वाजले तरी शंभूचं झोपायचं नामोनिशाण नव्हतं. उलट अजून त्याचा पसारा घालणं चालू होतं. पूर्ण रॅकमधले भांडे खाली आणि खालचे भांडे परत वरती ठेवण्याचं काम चालू होतं. मग तो गेला झोपायला. मग मी भांडे घासायला घेतले. रात्रीचे भांडे रात्रीच घासल्या गेले म्हणजे सकाळी टेन्शन नाही राहत आणि ते सकाळी उठल्यानंतर लागतातही. मग त्याच्यामुळे ते पहिलेच घासावे लागतात, नाही रात्री नाही घासल्या गेले तर. म्हणून मी रात्रीच भांडे घासून ठेवते म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट टिफिनच बनवायला घेता येतो, बाकीचं काम वाचतं मग तेवढंच. आणि त्याच्यासोबत मी लगेच किचन ओटाही क्लीन करून घेतला. 2 दिवस झाले गॅस व्यवस्थित क्लीन केलेला नव्हता, मग तोही घासून घेतला. आणि ते शेंगदाणे बनवले तर तो खराबही झालेला होता, मीठ वगैरे सांडलेलं होतं. मग पूर्ण गॅस घासून आणि धुवून वगैरे छान क्लीन करून घेतला. आणि की त्याबरोबर किचन ओटाही क्लीन झाला माझा, म्हणजे सकाळी टिफिन बनवायला जास्त काम नाही पुन्हा, लगेच सोपं होऊन जाईल मला टिफिन बनवायला, डायरेक्ट तेच बनवायला लागता येईल. इथे एक माझा किचन ओटा पूर्ण क्लीन करून झालेला आहे. तुम्ही बघूच शकता की किती छान दिसतोय. अशाच रोजच्या माझ्या डेली ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसो बाय, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो स्टे ट्यून फॉर more videos. Thank you so much for support me.